वरडा मला, लई वरडा, वाटेल तसं बोला. ऐकून घ्यायची तयारी आहे माझी, याच लायकीच आहे. चुकत झाली माझ्याकडनं. मोठ्या मोठ्या पैलवानांनी धूळ चाडणारा युरा ना आज तोंडावर पडले. हो वरडा तुम्ही मला, वरडा पडलाच पाहिजे मला, वरडा. आता कशाला ओरडू? मी जेव्हा ओरडत होते तेव्हा त्याचा अर्थ समजला नाही तुला. आता ओरडून काय उपयोग? मी सगळं तू जिंकावास म्हणूनच करत होते राणा. आता ओरडून काहीच उपयोग होणार नाही. एनिवे, मी निघते सांगायला आले होते. बाय. सखी मॅडम, अंजलीबाई येणार आहे तसं खोटं का बोलत? माझ्याकडे पर्याय नव्हता. तू अंजलीवर इमोशनली किती अवलंबून आहे माहितीये मला. मी तिला फोनही केला होता. ती येणार नाहीये समजलं होतं मला. पण तुला ते गेमच्या आधीच कळलं असतं तर तू खेळात लक्ष देऊ शकला नसतास. कदाचित मॅच सुरू व्हायच्या आधीच तू सोडून गेला असतास. मॅटवर उभाही राहिला नसतास. ती रिस्क मला घ्यायची नव्हती. आपण इतके दिवस जी मेहनत केली ती वाया घालवायची नव्हती. पण आता वाया गेलीच की. आता तर सगळंच संपलं ना. तू हे दाखवून दिलंस की तू माझं ऐकू शकत नाहीस. तू एकाच व्यक्तीचं ऐकू शकतोस, ती म्हणजे अंजली. मी हरले. तुला एक सांगू राणा, हे असे इमोशनल बॉन्ड्स कधी कधी पायातल्या बेड्या बनतात. उंच झेप घेऊ देत नाहीत मुळीच. असो, थँक्स फॉर आवर फ्रेंडशिप. थँक्स फॉर एव्हरीथिंग. तुझ्यामुळे बऱ्याच गोष्टी शिकले मी, नवीन समजल्या. निघते. सॉरी. त्याची काही गरज नाहीये. बलसरांनी मोकळं केलंय मला. आता परत आपली भेट कधीच होणार नाही. सी यू. नेव्हर अगेन. बाय. अंजली, डोळं पुस बघू. अगं, घटका दो घटका मला बी राग आलता तुझ्या वागण्याचा. पर तुझा काय बी दोष नाही. अंजली, अगं खेळ हाय यो. कुणीतरी हारणार, कुणीतरी जिंकणार, हे समजा ठरलेलंच असतंय. दर येळेला राणा जिंकतोय, ह्या वेळेला हारला. आपण खेळ समजून सोडून द्यायचं. खेळ म्हणून हारले असते तर काही वाटलं नसतं. पण हे माझ्यामुळे हारले. नाही ग पोरी, ह्यात तुझा काय बी दोष नाही. आता तुला कामं होती म्हणून तू नाही म्हणलीस. तसा सांगावा बी सूरजकडनं धाडला होतासच नव. काही असो, हे माझ्यामुळेच हारलेत. नाही ग बाळ, तुझ्यामुळं काय नाही झालं.
माझ्यामुळे सखी म्हणून मारले मर्दा. राणादा, अरे तू काय कुस्ती हरण्यासाठी खेळत नव्हतास. हे बघ, जे झालं ते झालं. लय विचार करू नकोस. माझं चुकलं. मी अंजलीबाईंची वाट बघत बसलो आणि हरलो. राणा हे तर बहिणींचा काय संबंध आहे? मला वाटत होतं त्या येणार. माझ्यामुळे सखी म्हणून मारले. त्यांचं काम गेलं. राणादार, खरंच विचार करू नकोस मरता. कुठल्या तोंडानं गावात जायचं? जे गाव समधीकडे माझं कौतुक करायचं, याच गावची मान खाली गेली माझ्यामुळे. आता गावात कसं तोंड दाखवायचं? राणा बघ, उद्या आपण जाऊन उसाला पाणी पाजूया काय? हा? त्यावेळेला आपला उद्यमदार येणार बघ. होय की. राणादा, अरे ते मला बी लय ऑर्डर यायला लागलेत मरता. ते नाही का मोबाईल वरती आपण ते ऑर्गॅनिक खताचं बोललो होतो तुला, लय ऑर्डर यायला लागलेत. तू पहिली ऑर्डर घेतलीस का नाही? लय चांगली सुरुवात झाली मर्दा. अहो सनिदा येणारच की. आपला राणा तसा लकीच आहे. आहेच की नक्की मग. लकी असतो तर हरलो नसतो मी. राणादा, अरे काय डोसक्यात घेऊन बसलायस हे? अरे जाऊ दे की सोड. नमस्ते राणा दादा. ते बाबा, ह्याची बातमी कळली, वाईट वाटली. पण काळजी करू नका. अहो, आमच्या शाळेत कितीतरी मुलं नापास होतात, म्हणून काय कोण शाळा सोडून देत नाही. तुम्ही प्रयत्न करत राहायचं. महाजन सर. अहो, शाळेतनं घरी जायला उशीर झाला का तुम्हाला? जा की घरला. ते अहो, शाळेला सुट्ट्या नाही का दिवाळीच्या? अहो मग शाळेचा लोट कशाला घेताय? त्या पाण्यात काहीतरी बघा जावं. जाऊ. राणाजी नक्की पास होणार. मी इकडे जाऊ. इकडे जा. इकडे जाऊ तुम्ही. अहो, माझं घरी इकडे आहे. चहा देतो तुम्हाला. चहा देतो तुम्हाला. जा तिकडे. उगाच मध्ये मध्ये लावलंय. राणा राणादा, राईट की. राणादा, राणादा, देते मी घेतो. सोड की. राणा तब्येत कशी आहे? भाऊ द्या. खुळायस बाई तू. अरे राणादाच्या तब्येतीला काय झालंय? येडच आहे तू. इकडे काय बोलायला लागलाय तू? अहो सनिदा, मला काय बोलायचं काय समजण्यात झाले. राणादा हरल्याची बातमी गावात कळल्यावर गाव सगळं हादरले. भूकंप झाल्या का हादरले गाव सगळं. अरे म्हणजे गावात बातमी पसरली बी. अरे बरकत आपलं गाव केवढंच, जरा कुठे झालं तर सगळ्या गावाला कळते. आणि मी तर केवढी स्वप्न बघितलेली राणादाच्या कुस्तीसाठी. 25 तारखेच्या फ्लेक्स बी छापल्यात. मी काय म्हणतो संध्या, काय ऍडजस्टमेंट होणार नाही? जरा सेटिंग लावायचो, फोन बिन करून तिकडनं. अहो करूया की आपण. करूया. मी रात्री फोन करतो तुला. हे सगळं घेऊन जा. पहिले मी राणादाला घरी घेऊन जातो. मिळेल ना अंदाज ती फायनलला जायची आज? हा, ते करूया आपण. मी रात्री फोन करतो. हा मी ठेवतोय. हा ठेव. राणादा थांब की. राणादा, अरे गावची माणसं काय शानी आहेत वय? उगाच नाही ते चौकशा करतात मरता. तर काय? आपण म्हणावं घ्यायचं नसते. चल तू. हरलोय तर विचारणारच की. अरे राणा मर्दा, आता आपण कुणाला बी काय बी सांगायचं नाही बघ. चल पटापट घरला जाऊया. चल संध्या. चल. लवकर. राणा कधी आले? आत्ताच की दिसत नाही तुला? दिसते की. बरं, राणादानी कुस्ती हारायला नको पाहती. आता हारला मग काय करणार आहेस? काय कुठं खाऊ ते गरीब म्हणा द्या सोडून. हा कवा तरी एकदा कोणाला तरी कुस्ती जिंकू द्या की. बरोबर आहे की नाही? हा एकदम बराबर. राणादा
तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही हा. अहो तुम्ही नाही तर नाही पण लाडून अंडी काय घेता ए कुस्ती? बाबा झालं तुझं बोलून, जा काम करता तुझं. जाऊन बघ. कुठे गेला राणादा? कधी येणार? लाडू, अरे बाळा तिन्ही सांचा असं दारात बसून ये. चल तू आज चल. नाही. अरे असं दारात बसलं नवं की लक्ष्मी घरात येत नाही. लक्ष्मी नकोय मला. राणादा यायला पाहिजे. अरे एक मॅच हरलं म्हणून कोण काय असं घर सोडून जात नसतंय. ते येत्या हा. बाबा अरे ते यायचं तवा येत्या. तू उगा नका काळजी करूस. आणि भय ते आलं की तू कुस्ती कसा जिंकला आणि राणादा कसा हरला असलं काय बाई विचारत बसू नकस काय. नाहीतर एक काम कर, तुला काय विचारायचंय ते विचारून टाक. कसं असतंय लाडू, हरलेल्या पैलवानाकडनं का नाही लई काय काय शिकण्यासारखं असतंय बघ. नाहीतर तू एक काम कर, तू का नाही तुझी गदा दावत्यास नाही लई भारी वाटेल बघ त्यांना. काय नाही. तू काहीच विचारणार नाही. अरे लाडू थांब लाडू. तू तुझ्या धीराला मान पार खालती घालायला लावणार म्हण की. तर आम्ही करणारच आहे मम्मी, पण त्याच्या आधी त्या मास्तरनीमध्ये आणि ठोकळ्यामध्ये जोरात भांडणं लावून द्यायला पाहिजेत. लाव लाव. दिवाळी संपली असली तरी फटाके फुटलंच पाहिजेत. फुटणार ग, तू काळजीच करू नकस. तू काय आता नुसती मज्जा बघत बस. अगं मी आलं की राणा भाऊजी. गोदाक्का गोदाक्का, राणा भाऊजी आलं. वळण्याचं ताट आणा बरं. सॉरी 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 सॉरी. नाही म्हणजे त्याचं काय झालं, राणा भाऊजींना नेहमी जिंकून यायचीच सवय आहे का नाही, आणि आम्हासनी त्यांना ववाळायची. ते हारल्यात हे आमच्या ध्यानातच नाही आलं खरं. पण ह्या टायमाला कसं काय हरलं जावई बापू? अगं या टायमाला का नाही मम्मी त्यांचं चित थाऱ्यावर नव्हतं म्हणून हारलं. ते का म्हणून? आता काय सांगणार, जाऊबाईंचं आणि त्यांचं. तुला कशाला पाहिजेत ग मम्मी नसत्या चौकशा. राणा भाऊजी तुम्ही जावा बरं, दमला आजचीला, जाऊन आराम करा, जावा. नाही पण तरी बी जाऊबाई जर भांडल्या नसत्या, चिडचिड केली नसती का नाही तर राणा भाऊजी नक्की जिंकला असतं. तू आता हे असंच उघडत बसणार आहेस का पाणी बिणी आणणार आहेस? नाही नाही आणतो की आणतो, लगे आणतो. राणा लई दगदग झाली असेल ना परवासानं. पैलवान गडी दगदग कशा पायी होणार?
आता हरल्यामुळं झालं असल, पण चालायचंच. आता मान खाली घालून काय होणार आहे? स्वतःची मान खाली घातली आणि आम्हाला बी मान खाली घालायला लावली. तुमचा पट्ट्या हारला असं सांगणार 10 फोन येऊन गेलं मला. झालं ते झालं की, आज हरलाय उद्या चिकल किराणा, एवढं काय त्याच्यात? जाऊबाई, काय झालं? आमच्या जाऊबाईंनी का नाही राणा भाऊजीसनी ते अभ्यास आणि गणित याच्यामध्ये लई अडकवलं, म्हणून हारलं बघा. आता गणित करायचं का कुस्ती करायची याच्यामध्ये अडकलं आणि आमचं राणा भाऊजी हारलं. त्यात भरीला भर त्यांचे ते भांडणं, वादावाद, दुसपूस. खरं एक चित्तानं खेळलं असतं का नाही तर आमचा राणा भाऊजी कवाच हारलं नसतं. तुझ्या तोंडाची टकळी बंद करशील का आता? अहो असं कसं? राणा भाऊजींच्या कुस्तीवर माणसं संशय घ्यायल्यात, खरं काय ते सांगाल ना गवाय? खरं ते सखी मॅडम त्यांच्या पद्धतीने समजा नीट करून घेत होत्या, पण जाऊबाईंना काही पटतच नव्हतं. आधी जाऊबाईंनीच त्यांना घरी आणलं आणि मग नंतर त्यांच्यावरच राग धरून बसल्या. जाऊबाईंनी मधी मधी केलं म्हणून असं झालं. बास झाल्या ह्या कुस्तीच्या गप्पा. चल आता समध्याने हातपाय धुवून घे. चल राणा. वस्तात हे घ्या पाणी. आणि चहा घेणार काय? मी चहा घेत नाही वहिनीसारखं. मग काय गोडधोड? अहो, आता तोंड एवढं कडू झालंय की किती बी गोड खाल्लं तर त्याचा काय उपयोग होणार नाही. माझ्यामुळे झालं काय सगळं? खरंच मी चुकले का? खरं तर सगळं विसरून मला यायचं होतं. तुमचा फोकस जायला नको म्हणून नाही आले मी. चुकीचा निर्णय घेतला मी. पण तुम्हीच सांगा आता मला काय करू मी? सॉरी, खरंच सॉरी. तुम्हाला खरंच असं वाटतंय की माझ्यामुळे तुम्ही हारला? तुम्ही हारूच शकत नाही कधी. माझी चूक झाली असेल तर खरंच मला माफ करा, पण माझ्यावर नाराज होऊ नका प्लीज. मला सहनच नाही होणार ते. हवं तर आपण सगळं विसरून पुन्हा नव्यानं सुरुवात करूया. मी मदत करीन तुम्हाला. मला एकदा माफ करा प्लीज. प्लीज एकदा माफ करा. मी पुन्हा सगळं नीट करीन. आपण पहिल्यापासून तयारी करूया पुन्हा. करूया ना?